आज आपण बनवणार आहोत मस्त अशी वांग्याची भाजी, पण ती थोडी वेगळ्या पद्धतीने आहे। आज मी आईच्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी शेतातील सर्वप्रथम वांगे तोडून आणलेले आहेत व असे मधून कापून घेतलेले आहेत। सर्व असेच वांगे कापून घ्यायचे आहेत व आता खलबत्ता नसल्यामुळे हा जुगाड आहे। आपण डब्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ठेचून घेत आहोत। त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये थोडं मीठ, थोडेसे काळा मसाला, तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून 2 चमचे त्याच्यामध्ये टाकू शकता, तुम्हाला जर झणझणीत आवडत असेल तर। आता त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया। मस्त शेतातली हिरवीगार कोथिंबीर आहे, त्याने खूप छान टेस्ट येते। आता आपण त्याच्यामध्ये थोडा पाण्याचा शिपका देऊन ते सर्व एकत्र करून घेऊया। जास्त पातळही नाही करायचं, नाहीतर ते वांग्याच्या सगळं बाहेरच येतं। आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण त्याचं मस्त एकत्र करून घेऊया व सगळ्या वांग्यांमध्ये थोडं थोडं करून ते आपल्याला कूट भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये कूट भरून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट शिल्लक ठेवायचं आहे। आता आपण एका कढईमध्ये तेलामध्ये वांगे टाकणार आहोत। तर भाजीसाठी तेल थोडं जास्तच लागतं। आता सर्व एक एक करत सर्व बाजूने वांगे सोडून घ्यायचे आहेत, जेणेकरून सगळीकडून वांगे भाजून निघतील। अशा प्रकारे सर्व ठेवून द्यायचे आणि थोडे हलवून घेऊन आपल्याला याच्यामध्ये 5 ते 10 मिनिटं आता आपल्याला हे झाकून ठेवायचे आहेत। झाकून ठेवल्यानंतर आता आपण जे शेंगदाण्याचं कूट थोडं शिल्लक ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून ते आता वांग्याच्या वरती टाकून घ्यायचं आहे। त्याने छान मस्त ग्रेव्ही तयार होते आणि थोडं शिल्लकचं पाणी आपण वरतून टाकून घेऊया आणि वांग्याची भाजी मस्त शिजते व छान घट्टसर होते। आता हे 10 ते 5 मिनिटं अजून असंच मंद गॅसवरती शिजत ठेवायचं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा व धन्यवाद।